Hello guys, and finally we are in ऋषिकेश. देहरादूनवरून आम्ही देहरादूनवरून एअरपोर्टवरून आम्ही टॅक्सी केली. टॅक्सी म्हणजे कॅब होती आणि आता आम्ही ऋषिकेशला आहोत. तुम्हाला नंतर रूम टूर देऊ. आता आम्ही फिरायला चाललो आहोत. सो थोडं नियर बाय जे लोकेशन आहे ते एक्सप्लोअर करणार आणि तुम्हाला कॅब एकच ना. मला काय वाटलं की त्या लाल पिवळ्या गाडीला टॅक्सी म्हणतात आणि मुंबई चालते. हां तर मला माझं ते इट्स ओके चालते. आणि आम्ही चेंज नाही करत आहे. आम्ही आज कपड्यात जातोय कारण कंटाळा नाही आला, पण ठीक आहे, एवढं काय वाईट नाही. सो आम्ही जातो आता आणि तुम्हाला नंतर आल्यावरती रूम टूर देणार आणि विंडो बघून दाखवणार किती छान वाटते, काय भारी नजारा आहे. सो आमच्या सोबत स्टे ट्यून, कारण तुम्हाला भरपूर काही आता बघायला भेटणार आहे पुढे जाऊन. बाय. वी आर इन लिफ्ट नाव. तुझ्या मागे असं ते हे असं देव, मी देव आहे, मामा देव आहे, बोलायचं ना. नाही फिरलो नाही आम्ही, ते कथा ऐकायला आलो. गोविंदगिरी महाराजांची हे ना. मेला भाई मेला. हा बरोबर. जाऊ ना आताच. सगळे आरतीला आलेली जेवढी पब्लिक होती ना. हां, नाही म्हटलं तरी गर्दी खूप आहे. आता आम्ही आलो आहोत परमार्थ निकेतनला आणि खूप सुंदर गंगा नदी आहे आणि त्या शिवचं ते मूर्ती खूप छान आहे. तर गाईज आता आम्ही परमार्थ निकेतन फिरून आलो आहोत. तुम्हाला आता पटकन रूम टूर देते आणि तुम्ही बघा कसा आहे तो. सो गेट उघडल्याच त्यांनीच तुम्हाला आधी इथे लेफ्टला आहे, राईटला सॉरी, वॉशरूम, जो की असा काहीतरी आहे. आणि द बेस्ट पार्ट इज मिरर, कारण त्याचा मिरर असा लाइटिंग येते अशी आणि त्या लाइटिंग चेंज होत राहतात. आणि हे मला रोहितने सांगितलं. ओके, सो वॉशरूम छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथे मध्ये पार्टिशन आहे, ती एक बेस्ट गोष्ट आहे. आणि मग द बेस्ट पार्ट हा आहे आमचा झोपायचा एरिया, म्हणजे बेड. त्यांनी इथे एक सोफा दिलेला आहे, असा छानपैकी. आणि इकडे आहे मोठा मिरर. आणि हा आमचा पसारा तुम्ही इग्नोर करू शकता. आणि ते ही चेअर पण छान आहे. आणि अजून एक बेस्ट पार्ट दाखवते. इकडून जो व्ह्यू आहे तो जाम भारी आहे. आता तो बंद झाला असेल तर माहिती नाही, बट येस, हे बघा. आणि तो कोणता झुला आहे ते मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण तिथे छान असं लाइटिंग होत होती मगाचपासूनची. आणि हा असा छान व्ह्यू बघा. हे लॅम्प्स जे दिले ते पण खूप सुंदर आहेत. आणि ही वॉल फ्रेम. सो ओव्हरऑल असं आहे. तर हीच होती माझी रूम टूर. तुम्हाला दाखवायची पद्धत अशी आहे माझी. आय नो तुम्हाला किती दिसलं असेल किती नाही ते माहिती नाही, पण आज माझा फेस खूप ग्लो करतोय रे रोहित. का तुला वाटते? खुशी का ठिकाणा नाही है मेरे. बट येस, खूप छान होतं. आता आम्ही परमार्थ निकेतनच फक्त फिरलो, कारण दुसरं काहीच अजून आम्हाला आयडिया नव्हती इथे.
सो मला जास्त एक्सप्लोर नाही करूया. ज्यांनी परमार्थ निकेतनला जे पण होतं ते सगळं बघितलं. आता उद्या सकाळी बघू कुठे जाऊ आणि त्या हिशोबाने मग तुमच्याबरोबर ते शेअर करू. आता मस्त थोडा रेस्ट घेऊ आणि मग डिनर खाऊ. ते आता इथेच खाणार की बाहेर जाऊन खाऊ ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करू. सो स्टे ट्यून. आम्ही बाहेर जाऊन जेवणार होतो पण आता रूमवरच मागवलं आणि आता इथेच बसून खातोय. तर गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही टी व्ही बघत होतो आणि मूवी बघत होतो PK. ती संपणार आहे ऑलमोस्ट आणि मग आता झोपणार आणि उद्या पुन्हा बाहेर जाणार आहे आणि आम्ही जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. ते कुठे जाणार ते सकाळी कळेलच तुम्हाला. आणि आजच्या ब्लॉगसाठी मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आणि रोहित आमचा इकडे वॉक करतोय आणि ते टी व्ही दाखवते. टी व्ही पण चालू आहे. रोहित इज वॉकिंग आणि इथे टी व्ही चालू आहे. आता ॲड आली आहे म्हणून म्यूट केला आहे. ओके, तर परमार्थ निकेतनला आम्ही जिकडे गेलो होतो तिथे फक्त मी शूट केला कारण असं मला वाटलं नाही की तिथे जाऊन काही बोलावं किंवा एक्सप्लेन करावं कारण तिकडची वाईब खरंच खूप वेगळी होती आणि खूप छान होती. सो जस्ट मी शूट केलं आणि तेच तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. आय होप तुम्हाला आवडेल. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय. त्रिशूल आला, इथूनच भेटतंय सगळं व्ह्यू.